2012ला अशीच महापालिका निवडणूक झाली आणि अकोल्यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला असतानाही प्रकाश आंबेडकरांनी वंचितचा महापौर बसवला. भाजपातल्याच 5 बंडखोरांनी प्रकाश आंबेडकरांना तेव्हा पाठिंबा दिला आणि चित्र बदलून गेलं. आता या वेळची निवडणूक झाल्यानंतरही प्रकाश आंबेडकर जिथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल तिथली समीकरणं जुळवतायत आणि सगळ्यात आधी त्यांनी लक्ष घातलंय ते अकोल्यात. इथे भाजपने 80 पैकी 38 जागा जिंकल्यात, पण तरीही भाजपचा महापौर इथे बसणार नाही असं समीकरण प्रकाश आंबेडकरांनी तयार केलंय. विशेष म्हणजे राज्यात सत्तेत असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेतलंय आणि बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगरही गाठल्याचं सांगितलंय. पण खरंच अकोला महापालिकेत प्रकाश आंबेडकर भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकतात का, तेच मी या व्हिडिओतून सांगणार आहे. अकोला महापालिका निवडणुकीत 2017ला भाजपने 48 जागा जिंकून एक हाती सत्ता आणली होती. अकोला महापालिका फार मोठी नसली तरी विदर्भातला स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी भाजपला तिची गरज होती. जवळपास 8 वर्षांनी निवडणुका झाल्यानंतर भाजपचं संख्याबळ 48 वरून 38 वर घसरलं आणि महापौर बसवण्यासाठी 3 जागा कमी पडायला लागल्या. भाजपला अकोल्यात आधीच गटबाजीचं ग्रहण लागलेलं आहे आणि 2 गट उघड दिसत. खासदार अनुप धोत्रेंचा गट इथे सध्या वरचढ आहे, तर माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटलांचा गट सत्तेत असूनही सत्तेत नसल्यासारखा आहे. यावेळी तर खुद्द रणजित पाटलांच्याच पुतण्याला भाजपने तिकीट नाकारलं आणि तो बंडखोरी करून अपक्ष जिंकूनही आला. भाजपने गटबाजी असतानाही 38 जागा जिंकल्या. एवढ्या जागा जिंकूनही भाजपला सत्तेत बसू देणार नाही हे चॅलेंज प्रकाश आंबेडकरांनी दिलं आणि त्यांनी सगळ्यांना एकत्र आणायला सुरुवात केली. खरं तर अकोल्यात भाजप 38 आणि शिवसेना 2 अशी 40 ची बेरीज होते आणि बहुमतासाठी फक्त एक नगरसेवक कमी पडतोय, जो अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मिळू शकतो. पण इथे आता भाजपची गटबाजी आणि प्रकाश आंबेडकरांचा पुढाकार यामुळे खरा ट्विस्ट आलाय. काँग्रेसचे 21, उबाठाचे 6, वंचितचे 5, MIMचे 3, पवार गटाचे 3, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 2 अशी बेरीज 41 म्हणजे बहुमताला लागेल तेवढी होते. यात काँग्रेसनेही भूमिका घेतलीये की आम्हाला सत्तेत काहीच नको, महापौर तुमचा करा. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाने सत्तेत सहभागाशिवाय पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने महापौर हा 6 जागा असलेल्या ठाकरे गट किंवा वंचितचा होऊ शकतो. पण हेच निर्णायक ठरणार आहे, कारण वंचित आणि ठाकरे गट यांच्यात महापौर पदासाठी रस्सीखेच होऊन सगळं गणित बिघडण्याची शक्यता आहे. जे 2 अपक्ष पाठिंबा देणार आहेत त्यातले एक रणजित पाटलांचे पुतणे आशिष पाटील आहेत, जे बंडखोरी करून जिंकून आलेत. पण हे अपक्ष आणि दादांच्या राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक हे जिकडे सत्ता असेल तिकडे जातील हे फिक्स आहे. कारण या निमित्ताने रणजित पाटलांच्या गटाला धोत्रे गटाला खिंडीत गाठण्याची संधी मिळणार आहे. अकोला महापालिकेत 2012ला प्रकाश आंबेडकरांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं आणि भाजपच्याच 5 बंडखोरांचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केली होती. मात्र 2.5 वर्षातच हे बंडखोर पुन्हा भाजपात गेले आणि टांगा पलटी झाला. पुन्हा भाजपने सत्ता स्थापन केली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सगळ्यांना एकत्र आणलंय खरं, पण त्यातल्या एक जणानेही भूमिका बदलली तर 2012ची पुनरावृत्ती होईल. तुम्हाला काय वाटतं, अकोल्यात खरंच वंचितचा महापौर होईल का आणि झाला तरी तो 5 वर्ष टिकेल का? मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.